महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस चे असे 31 कॉलेजेस आहेत की जे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड मध्ये येतात। आता हे पीडीएफ तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतोय, जे की तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय। पण या व्हिडिओचा अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की आपल्या या पीडीएफ मध्ये एक कॉलेज असं आहे की जे गव्हर्नमेंट एडेड मध्ये येतं, पण त्याची फीज खूप जास्त आहे। म्हणजे चुकून असं व्हायला नको की हे कॉलेज जे आहेत 31 तर हे गव्हर्नमेंट एडेड एमबीबीएस चे कॉलेजेस आहेत। आपल्या विद्यार्थ्याचा स्कोअर चांगला आणि आपण हे चॉईस फिलिंग मध्ये ठेवायचे। पण समजा तेच कॉलेज जर का चुकून आपल्या विद्यार्थ्याला लागलं तर त्या ठिकाणची फीज खूप जास्त असल्यामुळे आपल्याला आपली ऍडमिशन जी आहे तर ती पैशाअभावी कॅन्सल करण्याचं काम नको पडायला, कारण आपला स्कोअर जास्त आहे। तर त्यामुळे या व्हिडिओला थोडं काळजीपूर्वक बघा, कारण कॉलेजबद्दल माहिती सुद्धा आपल्याला असली पाहिजे। फक्त पीडीएफ डाउनलोड करून फायदा नाही। आता जर समजा आपण महाराष्ट्रामधील एमबीबीएस कॉलेजचा जर विचार केला तर 31 कॉलेजेस की जे आपण सध्या स्क्रीनवर घेतोय आणि जे मी तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेले आहेत, तर 31 कॉलेजेस असे आहेत की जे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आपण त्याला म्हणतो। आता या कॉलेजच्या फीजचा जर आपण विचार केला तर आपण जर ओपन मध्ये असाल तर ओपन साठी जवळपास 1,39,000 रुपये, म्हणजे थोडक्यात 1.5 लाखापर्यंत तुमचं ओपनचं फीस स्ट्रक्चर जाणार। आणि जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट जो आहे तर तो मिळतच असतो, हे आपल्याला माहिती आहेच। पण आता या पीडीएफ मध्ये जे वर्ध्याचं कॉलेज आहे महात्मा गांधी वर्धा सेवाग्राम, तर या कॉलेजमध्ये हे जे फी स्ट्रक्चर मी सांगितलं तर हे या पद्धतीनं घेतलं जात नाही। हे फी स्ट्रक्चर थोडं जास्त आहे। तर त्यामुळं जे वर्ध्याचं कॉलेज आहे तर ते आपल्याला ज्यावेळेस चॉईस फिलिंग करायच्या तर हे कॉलेज आपल्याला आपल्या लिस्टमध्ये ठेवायचं किंवा नाही तर याचा विचार आपल्याला आतापासून करायचा, कारण आपला स्कोअर नेमका किती येतोय। एकदम स्कोअर जर का जास्त असेल आणि आपण वर्ध्याचं कॉलेज जर का समजा आपल्या लिस्टमध्ये ठेवलं तर वर्ध्याची जी फीज आहे तर ती सुद्धा आपल्याला पे करावी लागू शकते। बाकी इतर गव्हर्नमेंट एडेड कॉलेजमध्ये जी फी 1,39,000 पर्यंत आहे तर वर्ध्याचं तसं नसून जवळपास तुम्हाला तिप्पट फीस सुद्धा वर्ध्यामध्ये या ठिकाणी लागू शकते। म्हणजे जी 1,39,000 आहे तर ती फीस तुमची 3.25 लाखाच्या वर 3.5 लाखाच्या वर सुद्धा तुम्हाला पे करावी लागू शकते फर्स्ट इयर मध्ये। तर त्यामुळं पीडीएफ तर डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, पण पीडीएफ डाउनलोड करा आणि एक लक्षात घ्या की हे जे पीडीएफ आहे तर हे कॉलेजचे चॉईस फिलिंग लिस्ट नाही। म्हणजे चॉईस फिलिंगची लिस्ट कशी असते तर त्याला आपण कॉलेजला रँकिंग नुसार चॉईस मध्ये ठेवत असतो, तर ही कॉलेजची चॉईस फिलिंगची लिस्ट नाही। ही फक्त एक माहितीसाठी पीडीएफ आहे। महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट एडेड एमबीबीएस कॉलेज नेमके किती आणि कोणकोणते तर हे प्रत्येक त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला दिलेलं दिसेल। तर आज आपण या ठिकाणी थांबतोय, बट तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत तर हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज आपण थांबूया। ओके, बाय।